नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मेथीचे थालीपीठ. ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, 4 तासासाठी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची, म्हणजे चण्याची डाळ घ्यायची. 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, लसूण आणि आलं घ्यायचं. झाकण लावून छान वाटण तयार करून घ्यायचं. वाटण बारीकच करायचं आहे. बघा मी अशा प्रकारे केलं, अशाच प्रकारे करायचं आहे. तयार करून घेतलेलं वाटण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. हे थालीपीठ पौष्टिक सुद्धा आहे आणि चवीला एकच नंबर आहे. लहान मुलं सहसा भाज्या वगैरे खात नाही, तर तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ करून द्या. खूप खूप छान होतात आणि आवडीनं खाणार. नंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं, 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं, 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं. तुमच्याकडे जे अवेलेबल पीठ असतील ते तुम्ही टाकू शकता. नाचणीचं किंवा बाजरीचं असलं तर ते पण टाकू शकता. स्वच्छ धुवून घेतलेली मेथी घ्यायची, ती छान चिरून घ्यायची. हे बघा, तुम्हाला तर सहसा माहीतच आहे, घरामध्ये बरेचसे व्यक्ती आहेत त्यांना मेथीची भाजी आवडतच नसते. अशा प्रकारे थालीपीठ करून दिलं ना तर ते सहज खाऊ शकतात. तर चिरून घेतलेली मेथी ही पिठामध्ये टाकून घ्यायची. खाण्याचा फायदा तुम्हाला माहीत असेल तर सांगते. शरीरामधलं शुगर कंट्रोल करण्यास मदत करते. नंतर कांदा घ्यायचा, तो पण छान बारीक चिरून घ्यायचा. तुमच्या घरी जे अवेलेबल भाज्या असतील त्या सुद्धा घेऊ शकता तुम्ही. एक घरामध्ये एकतर व्यक्ती असतेच त्यांना भाजी आवडत नाही, ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही. तुम्ही अशा पद्धतीचे थालीपीठ करून द्या, ते आवडीनं खातील. तर सांगते, तुम्ही हे थालीपीठ एक वेळ करूनच बघा, खूप छान होतात. नंतर चिरून घेतलेला कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आपण. कोथिंबीर घ्यायची, ती सुद्धा चिरून घ्यायची. चिरून घेतलेली कोथिंबीर ती सुद्धा टाकून घ्यायची. हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, पांढरे तीळ टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं. न टाकता आधीच मिक्स करून घ्यायचं आपण. त्या डाळीमध्ये बऱ्यापैकी पाणी असते, त्याच्यामुळे पाणी आधी न टाकायचं. झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि एक गोळा तयार करून घ्यायचा. थालीपीठ कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होते. संध्याकाळी जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही अशी हे थालीपीठ करून बघा, खूप छान होतात. हे बघा, आपला गोळा तयार झालेला आहे. तर एक पोळपाट घ्यायचा, बटर पेपर घ्यायचा, नंतर छोटासा गोळा घ्यायचा. आपण चपाती बनवतो तेवढाच गोळा घ्यायचा. हाताला पाणी लावून बटर पेपरवर छान पसरून घ्यायचं आपल्याला. मी दाखवते त्याप्रमाणे करायचं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्हाला ओला करून थालीपीठ बनवू शकता. पीठ आपटून झालं की त्याच्यामध्ये नंतर थालीपीठला छोटे छोटे होल पाडायचे. पाडल्याने थालीपीठ आपलं छान खरपूस भाजल्या जाते. नंतर गरम तव्याला तेल लावून घ्यायचं. त्याऐवजी तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता. तयार करून घेतलेलं थालीपीठ हे तव्यावर टाकून घ्यायचं. बटर पेपर काढून घ्यायचा. पेपर काढून झाला की वरून थोडंसं तेल टाकायचं. टाकल्याने छान थालीपीठ खरपूस भाजल्या जाते. अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि लाईक करा. बघा, एक बाजू झालेली आहे आपली भाजून, दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. बघा, आपलं थालीपीठ किती छान झालेलं आहे. हे काढून घेऊया आपण. थालीपीठ टोमॅटोची चटणी किंवा दह्यासोबत छान एन्जॉय करा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.